नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती तयारी करत असलेल्या सर्व बांधवांना माझा नमस्कार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला एक छोटंसं प्रमोशन करतो बघा. आता सध्या मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्क आणि शिपाई भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याकरता शिपाईसाठी एक रेकॉर्डेड बॅच आहे आणि क्लर्कसाठी सुद्धा एक रेकॉर्डेड बॅच आहे. तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे. अभ्यासक्रमाला धरूनच या बॅचची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही बॅच तुम्ही परचेस केल्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये एक पारदर्शकता येईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि निवड सूचीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला हातभार तर नक्कीच लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या बांधवांसाठी ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. काय आहे महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण ते पाहूच, पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण किती अभ्यास करताय ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमची निवड या ठिकाणी ठरलेली आहे आणि त्यावरती तुमचं सिलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं स्वप्न साकार जर करायचं असेल तर थोड्यासाठी गाळ पडू नका. ही वेळ जवळ आलेली आहे, तुमच्या परीक्षेची वेळ या ठिकाणी जवळ आलेली आहे. आता आपण काय करतोय बघा, एक अंदाज घेतोय की मैदानी चाचणी कधी होणार आहे, काय होणार आहे त्याबाबतचं एक लेटर आहे. आणि बघा, ही मैदानी चाचणी सुरू झाल्यानंतर एकाच ठिकाणची होणार नाही तर सगळ्या ठिकाणची ऍट ए टाइम या ठिकाणी एकाच वेळी होत असते. त्यामुळे शेताहून भाताची परीक्षा घ्यायला शिकायची आपल्याला. तर छत्रपती संभाजीनगरचं एक लेटर आपल्याला मला पाहायला मिळालं. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 24-25 4 अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबतचा आहे. आणि यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता छत्रपती संभाजीनगरला जे काही पोलीस शिपायांची 53 पदे आहेत तर 20/1/2026 पासून, लक्षात ठेवा तारीख 20/1/2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आपण एक थोडं पुढे जाईल, एक 4-5 दिवस असं एक अंदाजाने पकडूया. सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यामध्ये जे काही दिलेले त्यांनी कर्तव्य अधिकारी ह्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि मग राखीव पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, मैदानाची देखभाल कोण करणार, काय करणार, त्यांनी कुणी कुणाला काय करायचं हे सगळे या ठिकाणी त्यांच्या बेसवरती ह्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. आता यामध्ये सुद्धा बघा, पोलीस भरती संदर्भात लागणारे आवश्यक शिक्के छाप, अर्ज फॉर्म छापून घेणे, लेखन साहित्य पुरवणे हे पोलीस उप अधीक्षक, मुख्य प्रबंधक यांना काम, म्हणजे जी काही कामाची वाटणी आहे ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता यानंतर सर्व गोष्टी म्हणजे मैदान तयार करायचं त्या ठिकाणी सुद्धा याबाबत सुद्धा सगळे या ठिकाणी दिलेले बघा. मैदान कुणी तयार करायचं ते पण वाहतूक पोलीस विभाग त्यांचा जो आहे तो वॉटर टँकर पुरवणे, दुरुस्ती करणे, बघा बॅरिकेड मैदानावर लावणे, सगळ्या या ठिकाणी या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला काय गोष्ट लक्षात येते की ही जी डेट आहे ती डेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. किती तारीख लक्षात असू द्या, 20/1/2026. तुम्हाला दिसते का विद्यार्थी मित्रांनो? का अजून झूम करूया? बघा, तुम्हाला दिसते का इथे या ठिकाणी 20/1/2026. लक्षात घ्या, ही तारीख आहे इथे या ठिकाणी. या तारखेला तुमची मैदानी चाचणी चालू होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे तुमची तयारी या ठिकाणी जोरदार असू द्या. आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मैदानी चाचणी करायला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतंय. आणि थंडीच्या दिवसामध्ये केलेला व्यायाम हा एक सर्वोत्तम ही वेळ या ठिकाणी असते. आणि या दिवसात फक्त एकच काळजी घ्यायची की आपण कुठेतरी आपल्याला दुखापत होणार नाही, काय अडचण भविष्यकाळात येईल असं असा काही जास्त जोर लावून काय करू नका. जेवढं सहन होईल तेवढं त्या पद्धतीने तुमचं ग्राउंड पार पाडा. या ठिकाणी मी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.